नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त का? आज आपण करत आहोत मशरूम मसाला. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. करायचं काय, मशरूम छान धुवून घ्यायचे, मी दाखवते त्या प्रकारे चिरून घ्यायचे. आता त्यामध्ये काही मसाले ॲड करूया आपण. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 वाटी दही टाकायचं. दही ताजंच पाहिजे. त्यानंतर कस्तुरी मेथी अशी टाकून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. आता आपण याला छान मिक्स करून झाकून ठेवूया. आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये टोमॅटो, कांदा, थोडेफार काजू, लसूण आणि जिरे टाकून छान परतून घ्यायचे. गॅस मंदच ठेवायचा. थोडं तूप टाकायचं. तुम्ही तेलही टाकू शकता, पण तूप टाकल्याने टेस्ट छान लागते. झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची. आता मिश्रण काढून गार करूया. नंतर वाटून घ्यायचं. आता फोडणीची तयारी करूया. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं, 2 चमचे साजूक तूप टाकायचं. तुम्ही बटर पण वापरू शकता, मी तुपच टाकलं. त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या. छान परतून घेऊया. वाटलेलं वाटण टाकूया. आता वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचं आहे. यामध्ये काही मसाले टाकायचे. 2 चमचे गरम मसाला, पाव चमचा हळद, कारण आपण मसाले मशरूममध्ये पण टाकलेले. बघू शकता आपला मसाला किती छान परतून झाला आहे. त्यामध्ये मशरूम टाकायचे. बघू शकता इतकी टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही बाहेरची भाजी सुद्धा खाणार नाही. एकदा नक्की करून बघा, सर्वांना फार आवडेल. छान मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून साधारणतः 15 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचं. बघू शकता किती सुंदर दिसते ना. गॅस कमी करायचा. कस्तुरी मेथी टाकायची, थोडी हिरवी कोथिंबीर टाकायची. आता गॅस बंद करूया आणि फ्रेश क्रीम टाकूया. मी फ्रेश क्रीम साय असते ना आपली दुधावरची ताजी, तिला फेटून घेतली होती. तयार आहे मंडळी आपला मशरूम मसाला. तुम्ही पण या खायला आणि रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.